ऑफ स्ट्रिंग हे सगळ्यांनाच माहिती आहे. सो स्ट्रिंग इज नथिंग बट अ ग्रुप ऑफ कॅरेक्टर. ओके, स्ट्रिंग इज नथिंग बट ग्रुप ऑफ कॅरेक्टर, कलेक्शन ऑफ कॅरेक्टर, दॅट इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग. एक्झाममध्ये विचारतात डिफाईन स्ट्रिंग. ओके, किंवा स्ट्रिंगविषयी आपल्याला माहिती असणं फार गरजेचं आहे कुठल्याही प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. ओके, सो बघा स्ट्रिंग म्हणजे काय तर मी तुम्हाला आत्ताच सांगितलेलं आहे की पायथॉनमध्ये. ओके, सो भारत. ओके, सो हिअर भारत इज अ स्ट्रिंग. ओके, लाईक बी इज अ वन कॅरेक्टर, एच इज अ सेकंड कॅरेक्टर, ए इज अ थर्ड कॅरेक्टर, आर इज अ फोर्थ कॅरेक्टर अँड सो ऑन अप टू एंड. ओके, so collection of character is nothing but the string. Get it? What exact meaning of string in Python? Same in Java, but other programming language have some different rules to denote or to define the string. But programming language like Python programming language define string or string mention in single quote as well as double quote. ओके, म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की पायथॉन ही खूपच इंटरॅक्टिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, इझी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पायथॉनचे सिंटॅक्स फार सिम्पल आहेत. सिम्पल का आहे तर ॲज वी नो सगळ्यांनाच माहीत आहे की मी सांगितलेलाच आहे, माझे बरेच व्हिडिओ देखील आहेत. ओके, की पायथॉन ही सिम्पल आहे बिकॉज पायथॉन कोणी पण शिकू शकतं, ज्याला फक्त इंग्रजीचं ज्ञान असणं आवश्यक आहे. ओके, ज्याला इंग्रजी वाचता येते लिहिता येते असा कुठलाही व्यक्ती पायथॉन शिकू शकतो. आय शुअर अबाउट दॅट 100%, मी गॅरंटी देतो. ओके, सो आता मी तुम्हाला स्ट्रिंग सांगितलेला आहे की जावा आणि अदर्स प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये रूल्स बाय रूल्स वी आर फॉलोइंग और वी आर डिक्लेअरिंग द स्ट्रिंग. बट इन पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज वी हॅव टू डिक्लेअर स्ट्रिंग इन डबल कोट ॲज वेल ॲज सिंगल कोट. ओके, आता एक स्ट्रिंग आहे जे की तुम्हाला मी इथे सांगितलेलं आहे. आता इथे आपण ॲक्च्युअलमध्ये प्रिंट करून बघूया की जे मी सांगितलं आहे ते ॲक्च्युअल आहे का. ओके, म्हणजे ते परफॉर्म होतं आहे का. सो प्रॅक्टिकल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट इन एव्हरी फील्ड, नॉट थेरी. थेरी इज इम्पॉर्टंट बट प्रॅक्टिकल इज व्हेरी शनर. माझं स्वतःचं असं मत आहे की गव्हर्नमेंटने यावर थोडा विचार करायला पाहिजे की प्रॅक्टिकल जसं आपल्याला जशी आपली एज्युकेशन सिस्टीम आहे ती प्रॅक्टिकल बेस पाहिजे. थोडी थेरॉटिकल इट्स गुड पार्ट्स आहे. ओके, बट प्रॅक्टिकल जेवढं तुम्ही परफॉर्म करताल, जेवढं शिकताल, जेवढं स्वतः करताल, त्यामध्ये तुम्ही स्वतः एक प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असे एक इंग्रजीमध्ये म्हण देखील आहे. ओके, सो आपण आता एक प्रिंट डिक्लेअर करून बघूया. प्रिंट. ओके, सो प्रिंट एक प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे, इनबिल्ट फंक्शन आहे पायथॉनमध्ये. ओके, सो पायथॉनमध्ये जसं जावामध्ये जसं अदर प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये फंक्शन दोन प्रकारे असतात. देर इज अ डिफरंट टाईप्स ऑफ फंक्शन लाईक युजर डिफाईन्ड फंक्शन अँड प्री डिफाईन्ड फंक्शन. ओके, जसं लेंथ आहे, जसं की आपण लेंथ कॅल्क्युलेट करतो. फॉर एक्झाम्पल एखादा क्लास असेल, त्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत. ओके, तर लेंथ फंक्शन यूज करून आपण त्या क्लासचे विद्यार्थी कॅल्क्युलेट करू शकतो, जे की प्री डिफाईन्ड फंक्शन आहे पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये. अशा बऱ्याच प्रोग्रामिंग लँग्वेज ज्यामध्ये काही प्री डिफाईन्ड फंक्शन असतात. तर पायथॉनमध्ये प्री डिफाईन्ड फंक्शन असतात आणि युजर डिफाईन्ड पण फंक्शन असतात. म्हणजे जे लँग्वेज ज्यानं बनवलेली आहे, जो डेव्हलपर आहे, जो सायंटिस्ट आहे, ज्यानं जी प्रोग्रामिंग लँग्वेज बनवलेली आहे, त्या डेव्हलपरनी काही प्रीडिफाईन्ड फंक्शन रिझर्व ठेवलेले असतात प्रत्येक प्रोग्रामिंग लँग्वेजसाठी. आणि तुम्ही युजर म्हणजे कोण, आपण, वी आर द युजर. ओके, युजर देखील काही फंक्शन बनवू शकतो पायथॉनमध्ये, त्यालाच म्हणू शकतो आपण युजर डिफाईन्ड फंक्शन. ओके, तर हे प्रिंट आता प्री डिफाईन्ड फंक्शन आहे, ज्यामध्ये तुम्ही राऊंड ब्रॅकेटमध्ये एखादी स्ट्रिंग मेन्शन करू शकता आणि त्यामध्ये त्या स्ट्रिंगचं नाव टाका. फॉर एक्झाम्पल इथे मी टाकली आपली इंडिया नावाची स्ट्रिंग आणि त्याला तुम्ही प्रिंट करू शकता. ओके, व्हेरी गुड. ओके, सो इंडिया हे इथं प्रिंट झालेलं आहे. प्रिंट इथे मी इथं काय केलेलं आहे, इथे मी स्ट्रिंग मेन्शन केलेलं आहे. मी सांगितल्याप्रमाणे की डबल कोटमध्ये ही स्ट्रिंग मी इथं मेन्शन केलेली आहे आणि इथे मला आउटपुट कशात आलेलं आहे, एक स्ट्रिंग म्हणून आउटपुट आलेलं आहे. आणि जर तुम्ही याला याचा टाईप चेक केला, ओके, आता इथे एक मी स्ट्रिंग डिफाईन करतो बघा, एस इक्वल टू डबल कोटमध्ये इंडिया. ओके, आता मी जर याला प्रिंट केलं, ओके, आता एस हा ऑब्जेक्ट आहे ज्यामध्ये माझी ही स्ट्रिंग स्टोअर आहे. ओके, पायथॉन इज अ वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. पायथॉनला आपण वेल डिफाईन्ड ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग म्हणतो. म्हणजे सगळं काही जे आहे पायथॉनमध्ये ते ऑब्जेक्ट बेसच आहे. ऑब्जेक्टमध्येच आपण काय करत असतो, डेटा स्टोअर करत असतो आणि ते प्रिंट करत असतो. इट्स ऑब्जेक्ट इज नथिंग बट द रिअल एंटिटी.
that is called as object. Okay, good. So एस हा माझा ऑब्जेक्ट आहे ज्यामध्ये आता मी ही इंडिया नावाची स्ट्रिंग स्टोअर केलेली आहे. आता जर मी याचा टाईप चेक केला फ्रेंड्स, आता जर मी एसचा टाईप चेक केला तर ते स्ट्रिंग यायला पाहिजे आणि येणारच आहे. का बरं येणार नाही, यायलाच पाहिजे. ओके, सो प्रिंट, आणि मी जर टाईप चेक केला फ्रेंड्स, टाईप, ओके, टाईप एक प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे. जसं आता मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रिंट इज अ प्रीडिफाईन्ड फंक्शन विच इज अवेलेबल इन पायथॉन. Same like type is a predefined function, also type is a one of the function. So by using type function we can get the type of, like which type of object here declare here we have to declare here. Okay, like बघा type, आता जर मी जर टाईप केलं टाईप आणि एस, तर याचा मला क्लास कुठला यायला पाहिजे, स्ट्रिंग यायला पाहिजे. ओके, यायलाच पाहिजे. हॅलो, ओके, तर हा क्लास, ओके, आणि हा झाला स्ट्रिंग क्लास. ओके, म्हणजे ही जी स्ट्रिंग आहे हे INDI आहे. ओके, त्याचा क्लास हा स्ट्रिंग आहे. ओके, हे आपल्याला टाईप फंक्शननी, हे जे की प्रीडिफाईन्ड फंक्शन आहे, त्या प्रीडिफाईन्ड फंक्शनने आपण काय करू शकतो, टाईप आपण चेक करू शकतो कुठल्याही डेटा टाईपचा. अनेक प्रकारचे डेटा टाईप्स आहेत पायथॉनमध्ये, जसं की जसं की लिस्ट आहे, जसं की एक आता मी व्हिडिओ देखील टाकलेला आहे थोडा इंट्रोडक्शन म्हणून डिक्शनरीचा. लिस्ट आहे, सेट आहे, असे 14 वेगवेगळ्या प्रकारचे डेटा टाईप्स आहेत. ओके, पायथॉन शिकण्यासाठी खूपच सोपी अशी प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जसं की कोर पायथॉन, म्हणजे आपण ज्यामध्ये बेसिक्स सगळं काय शिकत आहोत. म्हणजे भरपूर टाईपचे पायथॉन आहे, ॲनाकोंडा पायथॉन आहे, जे पायथॉन आहे, ओके, पायथॉन आहे. पायथॉनचे अनेक व्हर्जन आहेत. ओके, सो ते आपण जसं जसं आपण व्हिडिओ बनत जाऊ तसं तसं मी तुम्हाला पाठवतो. ओके, माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच आहे की मराठी जे माझे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इंग्रजीचं शिक्षण मराठीमधून घेता आलं पाहिजे. बरेच व्हिडिओ असतील देखील, बरेच व्हिडिओ तुम्ही पाहत देखील असाल. तसाच माझा एक शुद्ध हेतू आहे की सगळ्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमधून घेता आलं पाहिजे यूट्यूबवरून. ओके, सो आता आपण इथं चेक केलेला आहे पायथॉनचा स्ट्रिंग प्रिंट देखील केलेला आहे. ओके, सो बघा आता इथे मी स्ट्रिंग काय केलेलं आहे, त्याचा टाईप देखील चेक केलेला आहे. आणि तुम्ही याला एक ID पण क्रिएट होतो. बघा स्ट्रिंग म्हणलं तर काय होतं बघा, हे आपल्यासाठी झालं की आपण काय केलं, एका ऑब्जेक्टमध्ये आपण काय केलेलं आहे, हा स्ट्रिंग स्टोअर केलेला आहे. आणि ज्यावेळेस मी यसचा ID जर चेक केला, ID म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन नंबर असतो. ओके, ते कम्प्युटरमध्ये कुठल्या लोकेशनला स्टोअर आहे. ॲक्च्युअलमध्ये डेटा जो स्टोअर असतो आपल्या कम्प्युटरमध्ये ते मेमरीमध्ये डेटा स्टोअर असतो, ॲड्रेसवरती डेटा स्टोअर असतो. जसं फॉर एक्झाम्पल रिअल टाईम एक्झाम्पलचं जर आपण घेतलं तर आपल्या घराचा देखील ॲड्रेस असतो, एक परमनंट ॲड्रेस असतो. ओके, आपण ते ॲड्रेस शेअर करत असतो आणि तिथे आपल्याला काही ज्या ॲड्रेस आपण दिलेला आहे तिथं आपण काय करतो, देवाणघेवाण म्हणा काही असं करत असतो. ओके, सो आता जर मी इथं प्रिंट केलं, ओके, सपोज आय हॅव टू राईट प्रिंट फंक्शन हिअर अँड मी द ID जर चेक केला, आता फॉर एक्झाम्पल मी काय करतो, इंडियाचा ID म्हणूया आपण. ओके, इंडियाचा आपण काय करूया, ID चेक करूया. ID म्हणा, ओके, आणि यामध्ये एस टाकून द्या. तुम्हाला काय होईल ते इंडिया ID. ओके फ्रेंड, किती सोपं वाटतं शिकण्यासाठी, खूप सोपी आहे. तुम्ही देखील पायथॉन शिकू शकता. पायथॉन म्हणजे एकदम सोपी इंटरॅक्टिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, इझी टू लर्न प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. खूप सोपी अशी ही पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ओके, बघा हा इंडिया म्हणजे जे एस हा ऑब्जेक्ट आहे तो ह्या IDला काय करतो, बिलॉंग्स करतोय. ओके, बघा हा ID झाला. ओके, 569403, जसा आपला फोन नंबर असतो, जो आपला परमनंट ID असतो, त्यावरती आपल्याला फोन्स येतात. बरोबर आहे फ्रेंड्स. तसंच इंडियासाठी मेमरी लोकेशन हे आहे. ह्या मेमरी लोकेशनला म्हणजे ह्या ॲड्रेसला आपला इंडिया हा काय झालेला आहे, स्टोअर झालेला आहे. जसं सांगितल्याप्रमाणे आता फ्रेंड्स मी तुम्हाला म्हणलं की स्ट्रिंग तुम्ही सिंगल कोटमध्ये देखील मेन्शन करू शकता, प्रिंट करू शकता. म्हणजे पायथॉनमध्ये ऑप्शनल आहे, असं काही मेंडेटरी नाही. आणि पायथॉनमध्ये तुम्हाला स्टेटमेंट, आता अदर्स प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये टू मेंडेटरी आफ्टर स्टेटमेंट इट इज मस्ट बी डिक्लेअर इन सेमिकोलॉन हिअर. ओके, बट पायथॉन देअर इज ऑप्शनल. ओके, तुम्ही द्या किंवा नका देऊ, काही फरक पडत नाही. प्रिंट, आणि याच्यामध्ये आता तुम्ही हीच स्ट्रिंग मी सिंगल कोटमध्ये हे करतो. ओके, इंडिया नावाची सेम स्ट्रिंग. ओके, आणि मी प्रिंट करतो. झाली का प्रिंट फ्रेंड्स, झालेले आहेत फ्रेंड्स. म्हणजे पायथॉनमध्ये असा कुठला नेम नाही की तुम्ही स्ट्रिंग सिंगल कोटमध्ये किंवा डबल कोटमध्येच मेन्शन करा. ओके, देअर इज नो एनी रूल, इट इज ऑप्शनल, यू कॅन ओके, बट डबल कोट अँड सिंगल कोट इज कंपल्सरी. हां, यू कॅन नॉट राईट स्ट्रिंग लाईक इंडिया हिअर. ओके, म्हणजे तुम्ही असं टाईप करू शकत नाही पायथॉनमध्ये, लाईक प्रिंट, जस्ट
तुम्ही असं टाईप केलं इंडिया तर एरर द्या. ओके, सो एरर काय आला इथं आपल्याला, एरर येणं ही देखील खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे माझ्या हेतून, ओके, ॲज अ प्रोग्रामर म्हणून. कारण ते एरर आल्याशिवाय आपल्याला कळणार नाही, प्रॉब्लेम आल्याशिवाय आपल्याला ते सॉल्व कसे करायचे हे देखील कळणार नाही. ओके, रिअल टाईम असो किंवा प्रोग्रामिंग लँग्वेज असो, प्रॉब्लेम हा पार्ट असतो. ओके, त्याला सॉल्व कसं करायचं शांत डोक्यानं किंवा विचार करून, हे आपल्या हातात असतं की आपण त्याला सॉल्व कसं हँडल कसं करतो आपण. ओके, ते प्रत्येकामध्ये असतं आणि ते सॉल्व करतो. ओके, सो बघा इथे ट्रेस बॅक्स मोस्ट रिसेंट कॉल आणि इथे एरर काय आलेला आहे आपल्याला, प्रिंट इंडिया. ओके, म्हणजेच काय म्हणते ते नेम इंडिया इज नॉट डिफाईन, इंडिया आपण डिफाईन केलं नाही कशामध्ये, सिंगल कोटमध्ये किंवा डबल कोटमध्ये. तर असं आपल्याला एक पायथॉन इंटरप्रेटर एरर देईल. पायथॉनमध्ये कंपायलर नसतो, पायथॉनमध्ये इंटरप्रेटर असतो, कंपायलर असतो, बट इनबिल्ट कंपायलर असतो. आपल्याला प्रोग्राम कंपाईल करायची गरज नसते. देर इज नो नीड टू कंपाईल आवर कोड्स बिकॉज पायथॉन कंपायलर इज इनबिल्ट. ओके, पायथॉन हॅव अ इंटरप्रेटर आणि इंटरप्रेटर खूप इंटरॅक्टिव्ह आहे पायथॉनचा. ओके, सो आज आपण इथे बघितलेलं आहे की व्हॉट इज मीन बाय स्ट्रिंग आणि स्ट्रिंग आपण प्रिंट कशी करतो, त्याचा आय डी कसा चेक करायचा. ओके, आणि स्ट्रिंगमध्ये सिंगल कोट आणि डबल कोट्स, आपण स्ट्रिंग डबल कोट्समध्ये आणि सिंगल कोट्समध्ये देखील मेन्शन करू शकतो. ओके, सो असेच आपण नवीन नवीन व्हिडिओ बघूया. ओके फ्रेंड्स, थँक्यू.